नमस्कार सर्वांना. राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कमी वेळेत कमी जागेत होणाऱ्या रोजच्या सुंदर अशा 4 रांगोळ्या. काढायलाही सोप्या आणि दिसायलाही सुंदर अशा डेली यूज आपण 4 रांगोळ्या बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने 3 असे मोठे मोठे डॉट्स देऊन घेतले आणि बरोबर काडीच्या साहाय्याने राऊंड असे फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता तिन्ही वर्तुळ आपण एक काडीच्या साहाय्याने केंद्रवर्तुळ असे फिरवून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला व्हाईट कलरचेच 5 डॉट्स देऊन थोडासा लाईट येलो कलर स्प्रेड करून ते आतल्या बाजूला ओढून घेतले. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण दोन्ही बाजूंना 2-2 अशा छोट्या रेषा ओढून त्यामध्ये एक पानाचा आकार तयार करून घेणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर झटपट होणारी आजची ही छोटीशी रांगोळी आहे. मंदिरासमोर, तुळशीसमोर किंवा उंबऱ्यासमोरही काढण्यासाठी सुंदर आहे. तर बघू शकता काडीच्या साहाय्याने आपण त्याला एक शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूंना छोटे छोटे असे ग्रीन कलरचे डॉट्स देऊन घेतले आणि वरच्या बाजूला एक रेषा मारून दोन्ही बाजूनी राऊंड असे फिरून घेणार आहोत आणि अगदीच वरती येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक पुठ्ठ्याचा रेडीमेड चौकोन आपण कट करून घेतलेला आहे. त्याच्या साहाय्याने एक व्हाईट कलरच्या रांगोळीने चौकोन बनवून घेतला. अगदीच तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता, पण पुठ्ठ्यामुळे बरोबर शेप तयार होतो. आणि वरच्या बाजूला छोटी छोटी अशी तुरे काढून घेणार आहोत. आणि चौकोनाच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण एक फूल असे छोटेसे काढून घेतले. तर दोन्ही बाजूनी आपण छोटी छोटी अशी फुले काढून खालच्या बाजूलाच एक कळीचा आकार तयार करून घेतला. अगदीच फ्री हँड रांगोळी आहे. तुमच्या आवडीप्रमाणे पाने फुले किंवा दुसरा शेप काढू शकता. आणि फुलांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून घेतला. बरोबर मध्ये आपण एक छोटेसे येलो कलरने फूल बनवून घेणार आहोत. अगदी छोट्या जागेतील छोटीशी ही आजची ही रांगोळी आहे. तर खालच्या बाजूने कळीमध्ये सुद्धा आपण व्हाईट कलर भरून घेतला आणि काडीच्या साहाय्याने बरोबर अशा एक पानाचा आकार तयार करून घेतलेला आहे. आणि अगदीच टोकाला रेड आणि येलो असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता येलो कलर थोडा थोडा आपण पानावरती स्प्रेड करून घेतला आणि फुलांच्या दोन्ही बाजूला 2-2 अशा कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत. फक्त व्हाईट कलरने सुद्धा ही रांगोळी सुंदर तयार होते. तर बघूया 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 3x2 परत 2 असे 2x3x2 असे डॉट्स काढून घेतलेली आहेत आणि बरोबर ते आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. तर क्रॉस असे आपण जोडून घेणार आहोत. त्या सर्व डॉट आपल्याला अशा प्रकारे जॉईन करून घ्यायची आहे आणि बरोबर 2 रेषेच्या मधोमध आपण एक पाकळीचा आकार तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच झटपट असे आपले पाकळ्या काढून फूल तयार होते. डॉट देऊन रेषा मारून घेतल्यामुळे सर्वच पाकळ्या आपल्या समान तयार झाल्या आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत आणि अगदीच फुलामध्ये लाईट असा येलो आणि रेड कलर कॉम्बिनेशनमध्ये स्प्रेड करून घेतला
अगदी सोपी सुंदर आणि येलो आणि रेडमध्ये हे फूल तयार होते. आणि फुलावरतीच आपण 3 असे तुरे काढून घेणार आहोत. आणि दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये जे रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण छोट्या छोट्या अशा 5-5 रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता, तर तिन्ही बाजूने आपण अशा 5-5 रेषा मारू. त्यावरती एक येलो कलरचा डॉट दिलेला आहे. आणि अगदीच टोकेला सुद्धा आपण ब्ल्यू कलरची छोटी छोटी डॉट देऊन घेतलेली आहेत. बघू शकता, सुंदर सोपी अशी आपली ही रांगोळी तयार होते. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या शनिवार आहे, त्यानिमित्त एक हनुमानाची टिळ्याची रांगोळी काढलेली आहे. अगदीच तुम्ही शनिवार निमित्त मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही ही रांगोळी काढू शकता. तर प्रथमतः आपण एक चौकोन तयार करून घेणार आहोत रेषा मारून. आणि बरोबर 4ही टोकांना आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेत. झाकणाच्या साहाय्याने थोडीशी ते प्रेस करून घेणार आहोत. आणि काडीने बरोबर त्याला एक फुलाचा आकार तयार करून घेतला. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता, आपण 4ही टोकांना फुले काढून थोडासा लाईट येलो कलर स्प्रेड करून बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. आणि चौकोनाच्या मध्ये आपण एक हनुमानाचा टिळा असा काढून घेतला. आणि अगदीच फुलांवरती छोटी छोटी अशी आपण तुरेसुद्धा काढून घेणार आहोत. अगदी सोपी सुंदर अशी ही छोटीशी रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि फुलाच्या वरतीच आपण 2-2 छोट्या छोट्या अशा रेषा मारून घेणार आहोत. आणि वरती एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला. येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट देणार आहोत. तर आपला हा फायनल लूक तयार झालेला आहे. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण रोजच चॅनलवर अपलोड करत असतो, तर नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.